नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी चिकन हंडी, तेही घरच्या नेहमीच्या मसाल्यांमध्ये। माझी खात्री आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने चिकन हंडी घरी बनवलीत तर बाहेर जाऊन खाणं विसरून जाल, इतकी मस्त अशी चिकन हंडी तयार होते। याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, रंग पाहू शकता। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं। चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि याचे मी मोठे पीस केलेत। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि पाव चमचा हळद घातली, पाव चमचा लाल तिखट घातलं, 3 चमचे यामध्ये मी दही घातलं आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस पिळून घेतला आहे। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे आता आपण मसाला तयार करूया। गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत। यामध्ये मीठ घालायचं आहे पाव चमचा आणि आता कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर ते पहा, कांद्याचा रंग बदलला आहे। तर असा आपल्याला अगदी डार्क ब्राऊन कांदा करून घ्यायचा आहे। यामध्ये आता आलं आणि लसूण घालायचं आहे। 2 चमचे आलं लसूण घातलं आहे मी आणि मी हे चॉपरमध्ये बारीक करून घेतलं आहे। तुम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा घालू शकता। कांद्याबरोबर हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, चवीप्रमाणे घरगुती तिखट घेतलं आहे, पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे, 1 चमचा धनेपूड घातली आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे। तर इथे मसाले घातल्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे, पण कोणते मसाले इथे मी घातले ते मी तुम्हाला सांगितलं आहे। सगळे मसाले घालून कांद्याबरोबर मसाले परतून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। 3 मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये मी घातलेत आणि यानंतर आपल्याला हे टोमॅटोसुद्धा शिजवून घ्यायचे छान। सगळं छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घातलं आहे आणि आता झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। तर इथे पहा 2 मिनटं झालेत, टोमॅटो इथे शिजला असेल, पाहूया। टोमॅटो अगदी सॉफ्ट झालेत। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे मी कोथिंबीरीचे देठ यामध्ये घालते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण आता आपण नंतर ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। इथे आता मी हंडी ठेवली आहे गॅसवरती। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, याबरोबरच 1 चमचा साजूक तूप घालते, अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये अख्खा गरम मसाला घालायचा आहे। यामध्ये 2 हिरव्या वेलच्या, लवंग, दालचिनी, 1 तमालपत्र घातलं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे मी घातला आहे। याबरोबरच 1 चमचा आलं लसूण घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्यात। आता हे सगळं छान परतून घेऊया 2 मिनटं। आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। आता आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि आता गॅस मोठा करून आपल्याला हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे। ही चिकन हंडीची अगदी सोपी आणि परफेक्ट अशी रेसिपी आहे। चिकन परतल्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि याबरोबरच इथे गरम पाणी घातलं मी। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे यामध्ये आता मीठ घालायचं आहे, आणखी थोडंसं गरम पाणी घातलं आहे आणि याला आता उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आता आपल्याला 15 ते 20 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर इथे पहा 20 मिनटं झालेत, मीडियम फ्लेमवरती मी हे शिजवून घेतलं आहे।
आणि हे चिकन छान असं शिजलं गेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. यानंतर 1 चमचा कसुरी मेथी आहे, मी थोडीशी गरम करून कुस्करून घेतली आहे. आणि याबरोबरच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आपली ही चिकन हंडी तयार झाली आहे. याचा रंग, टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. अगदी मस्त अशी चिकन हंडी घरच्या घरी तयार होते. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही झाली आहे. तर आजची ही चिकन हंडीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.